चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य लाभण्याचा सेवा जेव्हा कोकण आपला असा जेव्हा वेंगुर्ला आपला असा. तर इकडे कायाकिंग करायला आले आम्ही सर्वजण. इकडे गर्दी बघा, काय तुफान गर्दी आहे, एकदम जबरदस्त बघा. तर जॅकेट वगैरे आता जॅकेट घातले ना, छोटूच आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे. नाश्ता वगैरे करून झालो, थोडं पुढे आलो आणि तुम्हाला माहीत आहे श्रीदेव वेतोबा मंदिर म्हणजे वेतोबाची आपली जी सिरियल होती, तर त्या मंदिरात आम्ही आलो आहे आता. वेतोबाच्या मंदिरात आरवलीला दर्शन घ्यायला. केळी आहेत बघा, इकडचंही केळीच आहेत. हां, वेतोबाला केळी वाटतात. तर बघू शकता तुम्ही श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली. तर इकडे पहिले हात पाय धुवून घ्या. ती गर्दी आहे की काय? अन्नछत्र. तर आपलं वेतोबाचं मंदिर आरवली. चला, भाविक भरपूर आलेत. मे महिन्याचा सीझन आहे, सगळे कोकणवासी आलेले आहेत गावाला. तर थोडंसं पर्यटन करतायत सर्वजण. वेतोबाचं मंदिर सगळे दर्शन घेतात. बोला त्यांच्या हाताबाहेर चांगल्या प्रकारे आरोग्य लाभण्याच्या सेवा करतील. म्हणजे पसंत करा. बोला, काढून बघा दादा, त्या साखर सोडून द्या. वेतोबा देवाची सिरियल होती ना मराठी, ते आहे. त्यांच्या हाताबाहेर चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य लाभण्याच्या सेवा करतील. 100-150 वर्ष अगोदरचे आहेत छापणं.
असं सुंदर असं श्री देव वेतोबाचं मंदिर आहे हे बघा. इकडे अन्न म्हणजे आता अन्नछत्र चालू होईल बघा. लाईन लागली असेल. भाविक जे येतात त्यांना जेवणाची सोय केली जाते इकडे. तर इकडे बघू शकता तुम्ही मंदिराच्या इथे 10 अशा अवतार लिहिलेत. मत्स्य, कुंभ्र, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कलकी असे 10 अवतार आहेत. खूप छान असं मंदिर आहे. हा विष्णूचे 10 अवतार आहेत. सांग. 10 अवतार आहेत ते विष्णूने घेतलेले होते. दशावतार पिक्चर आला तर विष्णूचे 10 अवतार आहेत ना. ते मत्स्यापासून कुर्म, नरसिंह, कृष्ण, बुद्ध आणि कलकी हे सगळे 10 अवतार घेतलेले विष्णूने ना. मस्त आहे ना. त्याच्यात अवतार घेतले वगैरे झालं. चला निघूया आता. तर आपण आता सागरेश्वर मंदिरला चाललोय. हे देव वेतोबा मंदिर दर्शन वगैरे घेऊन सागरेश्वर मंदिराला आता जाऊ. बघा यांच्या गावाने तर इकडे आपण आलो आहे. हा बघा, हा कोण बघा इथे आपला बसलाय बेडूक. तर इकडे फोटोशूट चालू आहे बघा. चला सागरेश्वर मंदिरला आलोय. आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना हे दिलेलं कवितांचं गाव. 10 कवी आहेत. 10 कवी आहेत ह्या उबदांडा वेंगुर्ल्यामध्ये. जी डिटेल्स आहे बघा. उबदांडा गावाला लाभलेले मराठी 10 कवी, कवितांचे गाव. अरे हे पण छान शूट कर. कविताचं गाव उबदांडा. चला जाऊया मंदिरात. श्रीदेव सागरेश्वर मंदिर. सगळे झाडं समुद्राकडची आपली. सुंदर अशी तुळस आहे बघा. सागरेश्वर मंदिर.
जुन्या काळातलं असं सुंदर असं मंदिर आहे. वरती कायम देव असतो. हा. राक्षस आहे. लोकांना त्रास द्यायचा ना, तर ते त्याने हे करून इथे असं आणून देवाच्या इथे लावलं म्हणून राक्षस म्हणजे बाकीच्या देवांमध्ये वरती आपला देव असतो, आपण हात लावतो ते इथे राक्षस. स्टोरी माहिती आहे, एकदा माहिती आहे. म्हणजे आपण प्रत्येक देवाचा तर तिथे देव असतात ना वरती हात लावतो ते होय राक्षस म्हणजे लोकांना त्रास द्यायचा ते देवांना हे करून ते इथे आणून ठेवलं. बाकीच्या देवाला बघा मग वरती देव आपण हात लावतो आणि मग मंदिरात राक्षस हात लावला ते स्टोरी आहे. लोक आहे कोण आहे ना जुनं असं मंदिर आहे, जुनं. आणि याच्या मागे ना समुद्र आहे, या मंदिराच्या मागे ना ग. सागरेश्वर बीच. तर इकडे सागरेश्वर मंदिर खूप छान असं मंदिर आहे. वेंगुर्ला आलात तर नक्की तुम्ही इकडे या. इथे वेंगुर्ला किनारा. चला, तर तुम्हाला इथे आता सागरेश्वर बीच दाखवतो. हे आपलं मंदिर आता आपण दर्शन घेतलं ते. मस्त असा बीच. हे चप्पल जायचं. चप्पल गेली असती आता. सुंदर असा निळा शुभ्र असा समुद्र आपला वेंगुर्ला सागरेश्वरचा. जबरदस्त. वेंगुर्ल्याचे समुद्र किनारे आहेत ना, एकदम भारी, लय भारी. हा काय पण बोल, जबरदस्त. अजिबात घाण नसते. बघा तो नाते आंघोळ करते बघा पाणी. सागरेश्वर बीच वेंगुर्ला. कसल्या मोठ्या लाटा येत आहेत त्या बघा, जबरदस्त. दुपारचे वाजले आहेत 2:30 आणि तर हमारा दिल गया है पानी के नीचे. दिल काढले तो गेलो पाण्याच्या खाली. चला मग जाऊया आता घरी, वरती गाडी कडे. चला आता जाऊया, भरपूर मजा केली. चला मंडळी, आम्ही आता बीचवरनं पुढे आल्यावर आता आम्हाला एक मंदिर दिसलंय, मानसीश्वर. तर ह्या मंदिराची खासियत अशी आहे की ह्याला झेंडे वाहतात. हे बघा मागे बघा झेंडे किती आहेत. श्री तांबळेश्वर भगवती प्रसन्न. मानसीश्वर प्रसन्न. पण झेंड्याचं काय इतिहास काय ऍक्च्युली आहे? हा हा का हा नवसाचे झेंडे आहेत. नवस पूर्णाला की झेंडे देतात. तर इथले ग्रामस्थ सांगतात, इथले आपलं या मंदिराचे झेंडे नवस पूर्णाला की देतात. मानसीश्वर देवास
स्थान ट्रस्ट वेंगुर्ला. झेंड्यांचं हे काढ. याच्यावरती बत्तीवरती काहीतरी हे नाटक बिटक असते ना पेट्रोल पंपाच्या बाजूला. हा पेट्रोल पंपाच्या बाजूला हा. गॅस बत्तीचं नाव असतं पण ते दीड बत्ती असतं. हा पेट्रोल बत्ती बरोबर. हा ती ऐकलेलं नुची एक सगळं माहिती आहे. तिथं तर फेमस आहे पेट्रोल सगळे हे होते कुबल बत्ती हम्म. फेमस आहे. कुबल पेडणेकर हळदणकर तर इकडची खासियत आहे की बघा भंडारी समाज. हा मंदिर पण ओपन आहे पूर्ण आणि नवसपूर्णाला की झेंडा देतात ते बघा. बघा पाणी हवंय फिरूया का? भंडारी समाज कसं काय म्हटलं? हळदणकर. हा? हळदणकर. भंडारी समाज कसं काय म्हटलं? नाही नाही ते आहे. हे मंदिर पण असं जागृत देवस्थान आहे एकदम जागृत शक्ती असं बंद नाही आहे बघा ओपन आहे. मूर्ती नाही मंदिर नाही पण ते जागृत देवस्थान आहे. मूर्ती नाही मंदिर नाही पण जागृत देवस्थान आहे. ओम शंकराचे ते. आपल्याला कसं युट्यूबवर टाकतात माहिती आणि युट्यूबवर माहिती आहे. बघा हे देव श्रीदेव मानसीश्वर प्रसन्न. इकडे झेंड्याची जत्रा असते ना झेंड्याची जत्रा असते. ट्रस्ट हा 13/9/2017 रोजी अधिकृत कुबल घराण्याचा खाजगी ट्रस्ट स्थापन झालेला आहे. इकडे आलात वेंगुर्ला तर नक्की याचं दर्शन घ्या या देवाचं. उभा दांडा उभा दांडा. चला जाऊया आता. आता वाजलेत 3. जेवून घेऊया पहिला आधी. तर येडकर बंधू भोजनालयामध्ये आता जेवण वगैरे झालं आहे व्यवस्थित. तर आता निघतो आहे पुढच्या स्पॉटला तर वेंगुर्ला बंदरला. तर गाडीकडे पार्किंग केली आहे. मस्त खूप छान जेवण होतं मस्त. सगळ्यांनी ताव मारला जेवणावर. छान हॉटेल होतं. इकडे जेवणाला वेंगुर्ल्याला तर इकडचं हॉटेल मी रेफरन्स देऊ शकतो. चांगलं जेवण होतं व्यवस्थित. हे जेवण कसं होतं? भारी होतं. चांगलं होतं ना व्यवस्थित होतं ना. या तुम्ही सगळे रेडकर बंधू रेडकर बंधू भोजनालय. हे येडकर बंधू भोजनालयमध्ये. चला आपली गाडी तिकडे पार्क केली आहे. तर मंडळी आता आम्ही आलो वेंगुर्ला बंदरला बघा. तर बघूया वेंगुर्ला बंदरला आलो आहे तर मच्छी घ्यायला पण अजून काही मच्छीवाले अजून काय आले नाही आहेत. 5:30ला येणार सांगतात. बघूया आता आपल्याला मच्छी पाहिजे होती ॲक्च्युली भेट टाईम 5:30ला मग आपल्या पुढे लेट होणार. हां चुकीच्या टाईमला आलो आपण. चला बघ. हे काय काम चालू आहे. ते वेंगुर्ला बंदर. आम्ही थंयपर्यंत गेलाय. हे बघा वेंगुर्ला बंदर. या साईडला बंदरचं काम चालू आहे. इकडे मासेमारी करायला चाललेत. तिकडे बोटिंग आहे ती बघा. त्या साईडला बोटिंग आहे. तर हे वेंगुर्ल्यातलं सी लिंक आहे बघा. असं बांधलं आहे व्यवस्थित. इकडे सगळं बंदर आहे. बोटी आहे ते बघा. हे कायास पण आहे आणि तुम्हाला राईडसाठी इकडे 200 रुपये पर पर्सन आहे. तर 25 मिनटं फिरवतात. हे बघा इथे बोटिंगने. कडक आहे ते कडक. बघू शकता तुम्ही. थांबा आधी त्या साईडला जायचं. चला तर बघू काय. तर या साईडला पब्लिक खाली गेलाय. वेंगुर्ला आले नको. नाही हो इथून बघते काय बोलले. वसी तर आपण आलोय खवणे बीचला अंधाळवानमध्ये कायाकिंग करायला.
तर मंडळी आता आपण आलो खवणे कायाकिंगला बीचला आहे बघा. सध्या किती पब्लिक आहे तो बघा. फुल मे महिन्यामध्ये किती लोक आले ते बघा. तो समोर आहे तो बीच आहे आणि ते काय असला कायाकिंग बीच निवती लाईट हाऊस माताईची चोच अन्य प्रकारचे रील शूट करून मिळतील त्याप्रमाणे ड्रोन शूट पण सुद्धा होईल बघा. हां भाऊ मागे राहा. राहुल हां. तर हे बघा गो एक मिनिट हात करा. तर इकडे कायाकिंग पब्लिक बघ काय तुफान पब्लिक आहे. सुट्टी दिली एवढी लोक किती बोटी चालतात ते त्याला फुल सुसाट गर्दी. कोण येतो मालिक राहुल इकडला नाश्ता वगैरे भेटतो बघू शकता आपल्या इथे. तर इकडे कायाकिंग करायला आले आम्ही सर्वजण. इकडे गर्दी बघा काय तुफान गर्दी आहे एकदम जबरदस्त ही बघा. तर जॅकेट वगैरे आता घालतोय. पाहू क्रिशांग मी जॅकेट घातले ना. छोटूच आहे मस्त आहे व्यवस्थित आहे. कुठे गेले आईन तिकडे हाणायला गेली का. तर मंडळी आहे बघा. जॅकेट वगैरे घाल लॉक करा. देऊन द्या बघा आमचे गावले आहे आडवलीतले यशचे आहे आम्ही. भाऊ इकडे बघ. आता कायाकिंग करायला आमका नेटवर्क रुचिरा आणि ताई बसली आहे. तर कायाकिंगला आम्ही कायास करतोय बघा. बोटिंग चला हळू ए हळू स्वरा मार तेव्हा ताईने कुठे गेली बघा. हळू मारा हे क्रिशांग हे थांबी मारतो. चालू आहे एन्जॉयमेंट चालू आहे. फुल एन्जॉयमेंट. तर खवणे कायासला एन्जॉय करतोय आम्ही. तुम्ही आलात तर इकडे नक्की एन्जॉय करा. पाण्यामुळे काय शूटिंग जास्त करायला जमत नाही आहे. भरपूर पब्लिक आलं आहे. खूप पर्यटक आहे इकडे हे बघा फुल. चला जेवढं जमेल तेवढं शूट. तर इकडे आमचा फुल एन्जॉयमेंट चालू आहे खवणे बीचला खवणे कायाकला. क्रिशांग बघा क्रिशांगची इच्छा होती की मला हे बोटिंग करायची आहे बघा. क्रिशांगचं काय चाललं आहे ते बघा. रुचिया तिकडे ती बघा लांब दिसत आहेत का ती बघा दोघं. ही बघा सावनी आणि रुचिया दोघं पण तिकडून वळवत आहेत. हां स्वरा मारा चल ये मार. क्रिशांग मारतोय बघा. क्रिशांग वलवतोय फुल क्रिशांग बघा. यांच्या जोरात एकदम स्पीडमध्ये. अरे सरळ कर. बघा मस्त एन्जॉय आली पण मजा आली.
पण स्टार्टिंगला आम्ही जेव्हा आलो तेव्हा किती जण होते भरपूर, आता थोडे कमी आले गेले. हां इथे बघू शकता समोर आहे समुद्र खवण्याचा आणि इकडे कायाकिंग. संध्याकाळचे वाजले आता 6:30. दिवस संपला. तुम्ही खेळा. तर आम्ही आता खवणे बीचला आलो आहे बघा. इकडे इकडे कायाच केला. तर इकडे हे बघा, हे बाबू इथे बघ बीचवर थोडं आलं टाइम सोड. वाजले 7. इकडे बघा मस्त. क्रिशांग एन्जॉय केला ना. क्रिशांगने हे मस्त केलं कायाच जबरदस्त स्वतःहून. घाबरला नाही अजिबात. हे भाऊ क्रिशांग नाव लिही. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तो टाटा बाय बाय.